दिसते। पिंपरीत भाजप 8 जागी तर राष्ट्रवादी ही 8 जागी आघाडीवर दिसते। काटेकी टक्कर पिंपरीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यात एकत्र आले होते, मात्र भाजप मुसंडी मारते असंच दिसते, कारण 8 उमेदवार त्यांचे पुढे आहेत। अजित पवार देखील पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये ठाण मांडून बसले होते। प्रतिष्ठेची निवडणूक होती, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्या पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 128 जागा आहेत, त्यामध्ये भाजपचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत, शिंदे सेनेचा केवळ 1 उमेदवार आघाडीवर आहे, तर तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत, तर ठाकरे सेनेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही। मनसेचा देखील एकही उमेदवार आघाडीवर नाही, तर काँग्रेसचा देखील एकही उमेदवार आघाडीवर नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत। पिंपरीमध्ये आता भाजपचा करिश्मा चालणार की मग काका पुतण्याचं एकत्र येणं फळाला येणार, याचं उत्तर काही तासात मिळणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी दोघांचेही 8 ठिकाणी सुरुवातीच्या कलानुसार उमेदवार आघाडीवर आहेत। पिंपरीतल्या भ्रष्टाचारावर अजित पवारांनी रान उठवलं होतं। पुणे राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पिछाडीवर आहेत। बघा, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील पिछाडीवर आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या रुपाली ठोंबरे या पुण्यात पिछाडीवर आहेत। सतत महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणाऱ्या रुपाली ठोंबरे या पिछाडीवर आहेत। तर मुंबईतलं चित्र बघा, मुंबईतले कल बघा, भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे। बघा, आता मुंबईत कमळ फुलणार का याची उत्सुकता आहेच। शिंदे सेनेचे 10 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलानुसार महायुती आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी 1 जागी आघाडीवर आहे। बघा, ज्यांचं राजकीय अस्तित्वच पणाला लागलं या निवडणुकीत, ते ठाकरे सेनेचे 19 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। सलग 25 वर्ष मुंबईत सत्ता गाजवणारे ठाकरे, त्यांची अस्तित्वाची लढाई म्हणजे ही निवडणूक होती आणि याच निवडणुकीत ठाकरे बंधू त्यामुळेच एकत्र आले। मनसे 5 जागी तर ठाकरे सेना 19 जागी आघाडीवर आहे। भाजप 28 जागांवर, शिंदे सेना 10, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 1 जागी आघाडीवर आहे आणि काँग्रेस 5 जागी आघाडीवर आहे। बघा, मुंबईतले ह्या सुरुवातीचे कल आपण पाहतोय। काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही, मात्र सर्वाधिक भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। बघा, मुंबईत महायुतीच्या 38 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत, तर ठाकरे बंधूंचे 24 उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबईतले सुरुवातीचे कल त्यानुसार महायुती 38 जागांवर आघाडीवर आहे, तर ठाकरे बंधू 24 जागांवर आघाडीवर आहेत। नेमका मुंबईचा राजा कोण होणार, मुंबईचं महापौरपद कुणाकडे जाणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली। याचं उत्तर काही तासात मिळणार आहे। त्यासाठी सर्व अपडेट्स तुम्हाला साम टीव्हीवर पाहायला मिळतील। मुंबईत बघा, महायुती 38 जागांवर आघाडीवर आहे।